नमस्कार, जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे। कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, करमाळा, भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा। या लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग। लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार। तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाइन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाइन मध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। भारत माता की जय, भारत माता की जय। प्रहार जनशक्ति पक्षाचा बच्चूभाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंदे मातरम। भारत माता की जय, भारत माता की जय। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। छत्रपती शिवाजी महाराज प्रहार संघटनेचे सर्वस्व असणारे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। या पार्श्वभूमीवर कर्जत येथून देखील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आणि गाड्यांचा ताफा या आंदोलनासाठी जात असल्याचे दिसून येतं। प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विमल अनारसे आहेत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला आहे। सर्व पदाधिकारी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील या ठिकाणी सहभागी झालेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, नेमका कोणत्या कारणासाठी या ठिकाणी मोर्चा आहे आणि काय नियोजन आहे? आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या आमच्या बच्चू कडू यांच्या वतीने आपल्या शेतकऱ्यांसाठी हा मेळावा औरंगाबादला घेतलेला आहे। तर महाराष्ट्रातून ह्या मेळाव्याला सगळ्यांनी उपस्थितीत राहावा आणि मेळावा सगळ्या शांततेत पार पाडावा एवढीच माझी विनंती। प्रहार जनशक्ती पक्षाचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा वंदे मातरम, वंदे मातरम। अपना बिडू बच्चू कडू, अपना बिडू। आपण या ठिकाणी पाहिले की कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह आहे। या ठिकाणी काही पदाधिकारी बी आहेत। काय नियोजन आहे आज मोर्चाचं? किती या ठिकाणी कार्यकर्ते जिल्ह्यातून आणि तालुक्यातून जात आहेत? आज आपण आपल्या कर्जत तालुक्यातून कमीत कमी एक 100 गाडी आपण कर्जत तालुक्यातून घेऊन जात आहोत। तर बच्चूभाऊंचा हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत। या मोर्चामध्ये खास करून दिव्यांग असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, या सर्वांच्या भावना घेऊन बच्चूभाऊ आपल्या सर्वांसाठी लढत आहेत। स्वामीनाथन कायदा, त्यानंतर दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन, अशा सगळे मुद्दे घेऊन बच्चूभाऊ या ठिकाणी हा मोर्चा भव्य दिव्य असा मोर्चा काढत आहात। काल मोर्चाला परवानगी नाकारली प्रशासनाने, पण भाऊंनी सांगितलं की आमच्या पद्धतीने आम्ही मोर्चा यशस्वी करून दाखवू। त्याच प्रकारे आम्ही आमच्या कर्जत तालुक्यातून देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गाड्या घेऊन जात आहोत। सर्व कार्यकर्त्यांसह आम्ही हा मोर्चा एकदम यशस्वीरित्या पार करत आहोत। प्रहार जनशक्ती पक्षाचा भारत माता की जय, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। आपण या ठिकाणी पाहिले की प्रहार जनशक्तीचा जो मोर्चा आहे या मोर्चाला या ठिकाणी सरकारने परवानगी नाकारली तरी देखील शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणामध्ये करून स्वबळावर हा मोर्चा सरकारच्या विरोधात असू द्या, परंतु शेतकऱ्यांच्या आणि या ठिकाणी दिव्यांगाच्या प्रश्नावर आम्ही काढणारच असा निर्धार या ठिकाणी केल्याचं पाहावयास मिळतं। गणेश जेवरे, कर्जत, अहमदनगर। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा। CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय। सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत।